अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई की ओर। बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी, प्रसंगावधानाने वाचला जीव। चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती शहरातील गणपती वॉर्ड गवराळा परिसरात शुक्रवारी बिबट्याच्या हल्ल्यात रवींद्र किसन बावणे वय 52 हे जखमी झाले। सरपण गोळा करण्यासाठी गेले असताना झुडपातून अचानक बिबट्याने त्यांच्यावर झडप घातली, मात्र प्रसंगावधान राखत त्यांनी धैर्याने प्रतिकार केल्याने त्यांचा जीव वाचला। जखमी बावणे यांच्यावर ग्रामीण रुग्णालय भद्रावती येथे उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे। घटनेनंतर वन विभागाने परिसरात शोधमोहीम सुरू केली असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे। गेल्या काही दिवसांपासून भद्रावती परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। स्थानिक नागरिक व लोकप्रतिनिधींनी वन विभागाने तातडीने पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करावे अशी मागणी केली आहे। अपडेट इंडियाने या घटनेची दखल घेतल्यानंतर परिसरातील नागरिकांनी वन विभागाने त्वरित कारवाई करून नागरिकांच्या सुरक्षेची हमी द्यावी अशी मागणी व्यक्त केली। भद्रावती प्रतिनिधी लिमेश माणूसमारे। आज गौराडा येथे रेल्वे स्टेशनच्या मागच्या परिसरात रवींद्र भाऊ याच्यावर बिबट्याने एक हमला केला आहे। आम्ही या संदर्भात म्हणजे आज फॉरेस्ट अधिकाऱ्याला एक निवेदन दिलं की बिबट्याचा बंदोबस्तासाठी लवकरात लवकर पिंजरा लावाव्यात, जेणेकरून कोणाचा जीवाला काही धोका झाला नाही पाहिजे। माझ्यासोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अजय भाऊ महाकुलकर आहे आणि आमचे काँग्रेसचे नगरसेवक प्रथम भाऊ गेडाम हे सुद्धा बी आहे। आणि माझी विनंती आहे फॉरेस्ट ऑफिसला लवकरात लवकर पिंजरा लावून जेणेकरून कोणाचा जीवाला काही धोका नाही झाला पाहिजे त्याची एक पुष्टी काळजी करा। धन्यवाद। आज सकाळी 10 वाजता रवी बावणे हा गौराळ्यातला एक इसम शेतामध्ये सकाळी 10 वाजता गेला होता, तेव्हा त्याच्यावर बिबट्याने एक प्राणघातक हल्ला केला। त्याच्यामध्ये तो बऱ्यापैकी जखमी झाला आहे। हा हमला गणेश मंदिर गौराडा या मागील टेकडीत व स्टेशनच्या मागच्या बाजूला झालेला आहे। या भागामध्ये बिबट्याचा वावर आहे असं आज सकाळी लक्षात आलं आहे। या एरियाच्या बाजूला इथे रेल्वे स्टेशन आहे। रेल्वे स्टेशनवर बरेच परप्रांतीय लेबर आहेत, 100-200 लेबर आहेत, त्यांची लहान मुले आहेत, ते झोपड्या करून इथं या एरियामध्ये राहतात। तसेच बाजूला इथं रेल्वेचे क्वार्टर्स आहेत व तिथं पण त्याचे लहान मुलं वगैरे बाहेर खेळतात, त्याच्यामुळे इथे एक जीवितहानी होऊ शकते। तरी मी वन विभागाला अशी विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मी त्यांना वन विभागाला एक विनंती करत आहे आणि याच्याकडे तातडीने लक्ष द्यावं।